नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मराठी भाषिक वर्षा बंगल्यावर धडक देणार, 29 जूनला आंदोलन. प्रकाश मरगाळे यांची माहिती. कन्नड सक्तीसह सीमा प्रश्न संदर्भात कितीही दडपशाही केली तरी लोकशाही मार्गाने 29 जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाने धडक देण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर येथील सभेत पोलीस प्रशासनाकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करत त्यांना सभेतून ओढून बाहेर काढण्यात आलं. सीमा भागातील मराठी बांधवांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. मराठी भाषिकांना पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतलं. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या एकाही लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप केला नाही. याबद्दल सीमा भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही आता मागे हटणार नसून तीव्र आंदोलन करण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे, असं मरगाळे यांनी सांगितलं. कन्नड सक्तीला विरोध करणाऱ्या समिती कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींकडून सहकार्य मिळत नसल्याने नाराजी उमटली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नात कर्नाटक सरकारकडून सीमा भागात होत असलेल्या कन्नड सक्तीविरोधात केंद्रीय मंत्री अमित शहा यांना निवेदन देण्याची परवानगी मागितलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना बेळगावात स्थानबद्ध करण्यात आलं. कोल्हापूर पोलिसांनी दिलेल्या पत्रामुळे कार्यकर्त्यांना रोखण्यात आले. याबाबत युवा नेते अंकुश केसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ बेळगावच पोलीस नव्हे तर कोल्हापूर पोलीस प्रशासनानेही दडपशाही केली. या प्रश्नात कोल्हापूर प्रशासनानेच सीमावासियांची थट्टा केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. हातर्गी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या सूचनेवरून कर्नाटक पोलिसांनी रोखले असा आरोप ही समितीनं केला आहे.